नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस बी स्क्वेअर मराठीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. मेड इन इंडिया अ टायटन स्टोरी ही वेबसिरीज सध्या आपल्या भेटीस आली असून या वेबसिरीजची प्रचंड चर्चा रंगली आहे. टायटनचं घड्याळ आपल्या सगळ्यांनी कधी ना कधी आयुष्यात वापरलंच असेल. हे या टायटनच्या घड्याळाची निर्मितीची कथा या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. जमशेदजी टाटा यांनी पाहिलेले हे स्वप्न कशा पद्धतीने पूर्ण झालं हे आपल्याला या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळतं. त्यांच्यासोबत काम करणारे जसेस देसाई यांना टाटा प्रेस प्रॉफिटमध्ये का नाही आहे ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी पाठवलं जातं आणि त्याच्यातूनच त्यांना घड्याळाची सुरू असलेल्या स्मगलिंगविषयी कळतं आणि तिथूनच आपण एखादं मेड इन इंडिया घड्याळ बनवावं इथून त्यांना कल्पना सुचते आणि तिथून सुरुवात होते या प्रवासाला. मग ते त्यानंतर कशा पद्धतीने एकेका कामगाराची निवड करतात, त्यानंतर त्यांना कशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं, त्यासाठी कुठून ते जे तंत्रज्ञान असतं ते कशा पद्धतीने आत्मसात करतात या सगळ्याची कथा या वेबसिरीजमध्ये आहे. या वेबसिरीजची प्रत्येक भाग पाहताना आता पुढच्या भागात काय होणार याची उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते. कारण हे सगळं करत असताना त्यांना प्रत्येक क्षणी अपयश येत असतं, पण या अपयशाने खचून न जाता प्रत्येक गोष्टीमध्ये मार्ग काढत ते आपला मार्ग शोधत असतात आणि त्यातूनच या वेबसिरीजमधून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. या वेबसिरीजचं सगळ्यात मोठं जे आहे ते म्हणजे या वेबसिरीजमधील प्रत्येक जी व्यक्तिरेखा आहे ती व्यक्तिरेखा अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आली आहे. वेबसिरीजमध्ये मोजून 7 ते 8च व्यक्तिरेखा आहेत, पण त्या प्रत्येक व्यक्तिरेखेची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्या प्रत्येक कलाकाराने खूप चांगलं काम केलं आहे. जमशेदजी टाटा यांच्या भूमिकेत आपल्याला नसरुद्दीन शाह पाहायला मिळतात. नसरुद्दीन शाह यांनी हा अभिनय खूपच चांगला केला आहे. सगळ्यात चांगलं काम याच्यामध्ये झालं आहे ती जिम सरफचं. जे देसाई आहे त्यांच्या भूमिकेत जिम सरफ आपल्याला दिसतो. खरं तर ही जी टायटन आहे ते पूर्ण जे प्रोजेक्ट आहे ते देसाईच पाहत असतात, त्याच्यामुळे ही वेबसिरीज जास्तीत जास्त देसाई आणि त्यांच्या अवतीभोवतीच फिरते. त्यामुळे आपल्याला वेबसिरीजमध्ये जास्तीत जास्त जिमला पाहायला मिळतं आणि जिमने प्रत्येक दृश्याला एक वेगळा न्याय दिला आहे. त्यामुळे ही वेबसिरीज आहे ती एका वेगळ्या उंचीवर पोचली आहे. त्याच्यासोबतच वैभव तत्ववादीला एक खूप चांगली भूमिका मिळाली असून वैभवने त्या भूमिकेचं सोनं केलं आहे. त्याच्यासोबतच लक्षवीर सिंह सरन असून दे, कावेरी सेठ, त्याच्यानंतर परेश गणात्रा या सगळ्यांनी खूपच चांगलं काम केलं आहे. सध्या अनेक वेबसिरीज येत आहे, पण या वेबसिरीजचं एक वेगळेपण म्हणजे या वेबसिरीजमध्ये आपण हरवून जातो. कारण ही वेबसिरीजमध्ये त्यांनी टायटनच्या ज्या जुन्या जाहिराती आहेत त्या वापरल्या आहेत. तसंच जे टायटनचे जुने ऑफिसेस आहेत किंवा टाटाचे जुने ऑफिसेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो पाहायला मिळतात. हे सगळं पाहताना एका नॉस्टॅल्जिया जाणवतो. त्यामुळे तुम्ही ह्या वेबसिरीज पाहताना हरवून जाता. एक चांगली वेबसिरीज पाहण्यासाठी जी इच्छा असेल तुम्हाला तर ही टायटन जी वेबसिरीज आहे ती नक्कीच पहा.